नमस्कार. मी काल लापसीची व्हिडिओ टाकेल होती, ती तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंटमध्ये सांगा. आणि मी आज तुम्हाला डाळीची रेसिपी टाकणार आहे, डाळीची शेवभाजीची रेसिपी टाकणार आहे. आज आमच्या घरी पाहुणे येणार आहे, मी स्वयंपाक बनवणार आहे. काय बनवणार आहे? डाळ भात आणि शेवभाजी, शिरा भजे आणि चपात्या. आता मी पहिल्यांदा तुम्हाला डाळीची रेसिपी सांगते. मी डाळीसाठी साहित्य काढून घेतलेलं आहे. टोमॅटो, कांदा, मिरची, लसूण, हिंग, कढीपत्ता, कोथिंबीर आणि मी डाळ शिजून घेतलेली आहे. आता फोडणी देऊन घेते. इथे मी डाळ शिजून घेतलेली आहे आणि ही डाळ आहे ना तुरीची आणि मुगाची मिक्स डाळ केलेली आहे. मी इथं तेल टाकून घेतलंय तापायला आणि मी तेल आहे ना थोडंच वापरणार. आमची इथं तेल जास्त चालत नाही. स्वप्नी लाडाला आणि सुनील लाडाला तेल जास्त चालत नाही. तेल भाजीला कमी वापरावं कारण आम्ही कमी तेल वापरतो, तूप जास्त वापरतो. मी इथं थोडंच तेल टाकून घेतले, नंतर तूप टाकणार थोडं. तेल तापलेलं आहे. मी ना आता जिरे मोहरीची फोडणी देऊन घेते. आधी मी मोहरी टाकली. मोहरी चांगली तडतडून द्यायची अशी आणि नंतर हे जिरे टाकायचे. आणि लसूण टाकायचं. मिरच्या टाकून घ्या. कढीपत्ता टाकून घ्या. आणि आता कांदा टाकून घ्यायचा. कांदा परतून घ्यायचा. कांदा थोडा लाल होईपर्यंत परतून घ्यायचा. नंतर टोमॅटो टाकायचा आणि मग बाकीचे मसाले टाकायचे. आता कांदा परतला इथं. आता मी टोमॅटो टाकून घेते. डाळीला थोडंसं हिंग टाकून घ्यायचं. हिंगामुळे टेस्ट भारी येते आणि हिंग चांगला राहतो. रच्च्या भाजीला थोडं हिंग टाकायचं. दुधही धणा पावडर हे थोडीशी लाल तिखट टाकणार तरी आहे. आणि इथे हळद टाकणार. ते मसाले आपले परतले. आता याच्यात डाळ टाकून घ्यायची. आणि इथं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. गरम पाणी टाकायचं. वरून गार पाणी नाही टाकायचं, गरम पाणी टाकायचं. आपल्याला जसं लागेल तसं टाकून घ्यायचं. इथं ही डाळ तयार झाली. आता फक्त उकळी आणून घ्यायची. वरून मी कोथिंबीर घालून घ्यायची. आता इथं आपली डाळ तयार झाली. एकदम साधी सिंपल डाळ. तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगा. आता आहे ना आपली डाळ तयार झालेली आहे. आता मी तुम्हाला शेवभाजीची रेसिपी दाखवणार आहे. शेवभाजी मी कशी करते, साधी सिंपल एकदम घरच्या मसाल्यांमध्ये. मसाले अजिबात वापरून घरचे जे आपले साधे मसाले तेच टाकते फक्त शेवभाजीमध्ये. आता मी इथं तेल टाकून घेते. आता मी इथे शेवभाजीसाठी काय काय मसाले घेतले ते दाखवते तुम्हाला. कांदा घेतला आहे, टोमॅटो घेतले आहे, कोथिंबीर, ही आले लसणाची पेस्ट करून घेतली, कढीपत्ता आणि लाल तिखट हे मी तुम्हाला दाखवते. आणि शेवभाजीसाठी मी ही शेव घेतलेली आहे. आम्हाला आहे ना ती लाल तिखट शेव नाही चालत. आम्हाला फिक्की शेव, अशी पिवळी फिक्की शेव चालते, ती आवडते आम्हाला शेवभाजी. तिची शेवभाजी एकदम मस्त टेस्ट वाजते. ती लालची नाही, तिखट होती म्हणून आम्ही शेव वापरतो. तुम्हाला जी वापरायची ती वापरा तुम्ही. आता मी इथं फोडणी देऊन घेते, जिरे टाकते.
तेल चांगलं कडकडलं का नंतर जिरे टाकायचे आणि नंतर ही आले लसणीची पेस्ट टाकायची, कढीपत्ता टाकायचा आणि कांदा टाकायचा. इथं मी कांदा टमाट्याची पेस्ट नाही केली, आम्ही असाच परतून टाकतो शेवभाजीला कांदा. आपला इथं कांदा परतलाय, असा लाल होऊ द्यायचा कांदा, चांगला घालून द्यायचा. कांदा टमाटर परतलंय चांगलं. आता मी ते मसाले घालून घेणार. ही धना पावडर आहे, चवीनुसार टाका, तुम्हाला जशी जेवढी टाकायची तशी टाका. आणि ही लाल तिखट आहे, ही तरीची मिरची. आणि हा मी घरी बनवलेला मसाला आणि त्याची रेसिपी तुम्हाला टाकी नंतर. मी इथं हे सगळे मसाले परतून घेतले, तेल सुटेपर्यंत परतवायचे चांगले. ही थोडीशी शेव आहे ना, अशी एकदम अशी चुरगळून टाकायची, बारीक करून अशी बारीक करून टाकायची. आता इथे मी थोडीशी कोथिंबीर टाकून घेते चवीसाठी अशी. आणि नंतर आता मी इथं गरम पाणी करून घेतलेलं आहे, ते गरम पाणी हे मसाले टाकायचे शेवभाजीसाठी. आता शेवभाजीचा रस्सा तयार झालेला आहे. आपण ती नंतर पाहुण्यांना ताट करायच्या टायमाला नंतर शेव वरून टाकायची, त्याच्यामध्ये आधी शेव टाकायची, चांगली उकळी येऊन देऊ असं म्हणा. आणि आता माझा कानुल्या पण उठलाय. गुड मॉर्निंग. आजीची शेवभाजी खायला उठला काय दादू? एक चूचू दाखव, चूचू कुठे? चूचू 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 कुठे दाखव? चूचू चूचू चूचू. आता इथे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. टाक सांगा. थोडासा हिंग टाकायचं. आता ही वरून कोथिंबीर टाकून घ्यायची. आता या शेवभाजीचा रस्सा तयार झालेला आहे आणि शेव नंतर टाकायची वरून. आणि अशी रेसिपी करून बघा आणि मला कमेंट करून सांगा कशी झाली. आता आपण जे पाहुण्यांसाठी थाळी बनवणार होतो ना, त्याची ती आपली शेवभाजी झाली, डाळ झाली. आणि आता ह्यो शिरा बनवून घेणार. हा शिरा मी प्रसादासारखा शिरा बनवणार. त्याच्यासाठीचे साहित्य आहे: 1 वाटी रवा, 1 वाटी साखर, 2 वाट्या दूध, सूट, वेलची आणि मनुके आणि काजू बदाम आणि 1 वाटी तूप. असे हे सारखं प्रमाण घ्यावं लागतं प्रसादासारखा शिरा बनवायला. तर मी इथं तूप टाकून घेणार. गरा टाकून घेणार. गरा भाजून घ्यायचा. आता इथं आहे ना, हा कमी गॅस करून आहे ना, चांगलं मस्त गरा लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं. इथं आपला गरा भाजला आहे, लाल गरम गरा भाजला आहे आपला. असा लाल भाजला का मस्त होतो शेव.
काजू बदाम घालून घेऊ. हे मनुके आणि सुट वेलची. आता आपण हे दूध टाकून घेऊ. सोबतच इकडं भज्यांची पण तयारी चालू आहे. एकीकडं शिरा आणि इकडं भज्यासाठी कांदा, मिरची, कोथिंबीर कट करताय दीदी. स्वयंपाकाचं तर काम नाही हे बाकीचेच कामं करावं. कारण सगळं स्वयंपाकाचं काम आत्यांकडे असल्यामुळं आम्ही असं बाकीची हेल्प करतोय. आता ही साखर टाकून घ्यायची. गोडा लागला तर जास्त साखर वापरा, थोडी फिका लागला तर मापत घे. असं मी मापत घेतली. तसं तर आम्हाला आहे ना गुळाचा शिरा जास्त आवडतो, पण आता हे पाहुण्यांसाठी आम्ही साखरेचा शिरा करणार. तर आपला प्रसादाचा शिरा मस्त असा बनून झालेला आहे. आणि प्रसादाचा शिरा जास्त कोणाला आवडतो आत्या? पायल आणि सुनीता यांना दोघांना लय आवडतो. मी तसा शिरा बनव, आता सांगून गेलाय सगळं. हा. मी तसा शिरा बनवतो. आता ज्यांना आवडतो त्यांना पहिली टेस्ट देऊ शिरेची. कसं झालंय पायल शिरा? मस्त आहे ना. ए, कानाने पण टेस्ट केलाय, पण आम्हाला चिवताई पाहण्यात इतका इंटरेस्ट आहे ना. वाव, चिवताईला सांग छान छान आहे. छान छान आहे सांग. सांग बरं छान छान आहे. याच्यात साखर आहे त्याच्यामुळे कानाला याच्यात लाईट 2च घास जाणार. कालची लापशी दिली कारण त्याच्यात गुळ होता, याच्यात साखर असल्यामुळं फक्त टेस्टसाठी. लाड नाही का? आता टेस्ट करायची वेळ आहे श्रुतीची. मस्त झालं एकदम. प्रसाद साखर झालं. छान झालं. छान झालं. आता डाळ झाली, शेवभाजी झाली आणि शिरा झाला. आणि आता मी इथं भजे काढणार आहे. आता भजेसाठी मी इथं साहित्य डाळीचं पीठ घेतलं आहे, या कापून मिरच्या घेतल्या आहे. कापून मिरच्याची भजी एकदम टेस्टी राहते. आणि कापून मिरच्या घेतल्या आहे, इथं कांदा घेतला आहे, कोथिंबीर घेतली आहे आणि जिरे, हिंग आणि मीठ टाकायचं. थोडेसे इथं जिरे टाकून घेते, मिरची टाकून घेते आणि थोडासा हिंग टाकून घेते आणि मीठ टाकून घेते. चवीनुसार टाका तुमच्या. योग कांदा टाकून घेते आणि कोथिंबीर टाकून घेते. ववा आहे ना असा हातावर हळद आणि लसूण टाकायचं, त्याच्यामुळे भजी आहे ना अशी बरे येते. म्हणजे हळद आणि लसूण मी टाकायचं भजी. आणि मला आवडत असेल तर टाका. आता इथे सगळं एकत्र करून घ्यायचंय ते. तर इथं बॅटर झालंय बनवून सगळं. भजीचं पीठ आहे ना असं चांगलं काढून घेतलं का नंतर कढईत सोडायच्या टायमाला सोडा टाकायचा, म्हणजे मग भजी लाल नाही, मस्त येते एकदम खुशखुशीत. तुम्हाला याने सोडा ऑप्शन जर टाकायचा असला तर टाका, नाही तर पीठ आहे नाही असं जर चांगलं असं पिठून घेतलं ना तर सोडा टाकायची सुद्धा गरज नाही. लय छान येते. ते चांगलं तापून घ्यायचं.
आता ही आपली पाहुण्यांसाठी थाळी झटपट तयार झाली.